पुण्यात गेल्या 24 तासात 3 गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून या घटनांमुळे आता पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सिंहगड पोलीस ठाणे हद्दीतील बुंकर चौकात गोळीबार झाल्याची घटना घडली. गणेश गायकवाड राहणार वारजे याच्यावर गोळीबार झाला. त्याला खांद्याला गोळी लागली. आज पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. माचीस मागितल्याच्या कारणातून वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यात आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची परेड मंगळवारी पुणे पोलिसांनी घेतली. अनेकांना पोलीस आयुक्तालयात बोलवलं होतं. त्यांना शहरात गोळीबाराच्या घटना झाल्या नाही पाहिजे अशी सक्त ताकीद दिली जात असल्याचं जंगली महाराज रस्त्यावर गोळीबार झाला. हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत भल्या सकाळी दुसरी गोळीबाराची घटना घडली आहे. जंगली महाराज रस्त्यावर मंगळवारी दुपारी 2:45 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने गोळी न झाडली गेल्यामुळे व्यावसायिकाचे प्राण वाचले. तर दुसऱ्या घटनेत हडपसर शेवाळवाडी येथे व्यावसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळीबार केला. त्यामध्ये एक जण जखमी झाला आहे. शहरातील रेकॉर्डवर असलेल्या बंदूकबाजांची पोलीस आयुक्तालयात बोलवून परेड घेतली. त्यानंतर गोळीबाराच्या या 2 घटना घडल्या आहेत. जंगली महाराज रस्त्यावरील आरगडे हाट्स येथे घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धीरज दिनेशचंद्र आरगडे वय वर्ष 38 राहणार खडकी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या 2 अनोळखी व्यक्तींविरुद्ध आर्म ॲक्टनुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार आरगडे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे शिवाजीनगर जंगली महाराज रस्त्यावर ऑफिस आहे. मंगळवारी दुपारी 1:15 वाजताच्या सुमारास आरगडे ऑफिसमध्ये आले. काम संपवून ते 2:45 वाजताच्या सुमारास घरी जाण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी आपली कार खाली पार्क केली होती. उन्हामुळे ती गरम झाल्याने ते काचा खाली करून कारमध्ये बसले होते. आरगडे घरी निघण्याच्या तयारीत असताना अचानक दुचाकीवरून 2 जण आले. त्यांनी दुचाकी आरगडे यांच्या गाडीला चिटकवून उभी केली. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाने पिस्तूल काढून कॉक करत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी झाडली गेली नाही. परत त्याने दुसऱ्यांदा पिस्तूल कॉक करून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देखील गोळी झाडली गेली नाही. आरगडे यांनी आरडाओरड केला. त्यामुळे दोघांनी गाडीवरून पळ काढला.